जय हिंद, जय शिवराय. मी प्रमोदनाथ जोशी. आज मित्रांनो एका गंभीर विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि तो विषय असा आहे की मतदान जवळ आले की एक समस्या निर्माण होते. समस्या म्हणा किंवा कोणाकोणासाठी संधी म्हणा, आणि ते आहे पैशाची देवाणघेवाण. मित्रांनो, एखादा उमेदवार जेव्हा मतदानासाठी उभा राहतो, निवडणुकीसाठी उभा राहतो, तो पैशाचं वाटप करतो आणि आपलं मत विकत घेतो. परंतु मित्र, मला पडलेला एक छोटासा प्रश्न आहे की तो पैसे का वाटतोय? कारण तुम्ही, आम्ही, आपण सर्व ते घेत आहोत. मित्रांनो, मला सांगा, काही शेकडो किंवा हजार रुपयांनी खरंच आपण खूप जास्त श्रीमंत होणार आहोत का? किंवा खरंच ते 100 किंवा हजारो रुपये आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत का? मित्र, मला वाटतं एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे, किंवा त्या काही शेकडो किंवा हजारो रुपयांसाठी ना आपण स्वतःला 5 वर्षासाठी विकतो आहोत. जर आपण आपलं मत काही पैशासाठी विकलं तर मला सांगा, तो जो उमेदवार आहे, जो निवडून येणार आहे, तो आपलं कामं करणार का? तो तर वेळेवर तेच सांगेल ना, अरे तू तर पैसे खाल्ले आहेत मतदानाच्या वेळेस, मग आता तुझं काम कसं होणार? आणि मित्रांनो, जो उमेदवार आज तुम्हाला पैसे वाटप करतोय, उद्या तो निवडून आला तर तो वसूल कुठून करणार? तो तुमच्या आमच्या मार्फतच वसूल करणार ना, आणि तेही व्याजासकट. तो तुमची कामं करणार नाही, तो विकासाची कामं करणार नाही, सरकारी कामं करणार नाही. मग मला सांगा, यात नुकसान कोणाचं? माझं म्हणणं एकच आहे, हे 5 वर्ष पैसे घेऊन मतदान करण्यापेक्षा एखादा उमेदवार तुम्हाला पैसे ऑफर घेऊन आला तर त्याला ठामपणे सांगा, आमचं मत विकाऊ नाही आहे, आम्हाला मत विकायचे नाही आहे, आम्हाला देशाची, आम्हाला शहराची, आम्हाला आमच्या गावाची प्रगती हवी आहे. हे पैसे तुझ्याकडे ठेव आणि माझ्या गावाचा, माझ्या शहराचा, माझा विकास कर. मित्रांनो, हीच सुवर्ण संधी आहे. वेळ जवळ येत चाललेली आहे. कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका. कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका आणि योग्य त्या उमेदवाराला त्याच्या स्वभावाप्रमाणे, त्याच्या कामकाजाप्रमाणे, त्याच्या प्रामाणिकतेप्रमाणे निवडून आणा. कारण ही संधी जर गेली तर पुन्हा 5 वर्ष हा सुवर्ण योग येणे नाही. आणि मित्रांनो, मतदान हे फक्त एक बटन नाही आहे. हे तुमच्या मुलांचं, हे तुमचं स्वतःचं भविष्य आहे, हे तुमच्या देशाचं भविष्य आहे. म्हणून मी सर्वांना विनंती करेन, कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता आपलं स्वाभिमानाने, आपल्या हक्काने मतदान करा आणि योग्य त्या उमेदवाराला निवडून आणा. धन्यवाद.